हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तुमच्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या थंबनेलवरूनच तुम्हाला कळलं असेल की हा व्हिडिओ माझ्या पर्शियन कॅटबद्दल आहे. त्यांना जे पिल्लं झाले आहेत, न्यूबॉर्न किटन्स आहेत, तर त्यांच्याबद्दल आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की जे न्यूबॉर्न किटन्स आहेत त्यांना किती दिवस झालेत, ते चालायला लागलेत की नाही, किती मोठे झालेत आणि वरतून त्याने डोळे उघडलेत का नाही, अजून किती मेल किती फिमेल आहे कॅट, त्यांच्यामधले जेंडर काय आहे त्यांचं, आणि तसंच जे 4 पिल्लं झाले त्यांच्यामधला जो एक ब्लॅक आहे कसं काय, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. तर आता पिल्लांना बॉर्न होऊन, किटन्सला बॉर्न होऊन 6 दिवस झाले. तर हा व्हिडिओ तेव्हा मी काढलेला जेव्हा 6 दिवसांचे झालेले होते ते. आणि एवढं असतं कॅट्सचं की जेव्हापासून ते जन्माला येतात त्याच्यानंतर ते डोळे त्यांचे बंद असतात. 10 ते 15 दिवसांमध्ये ते डोळे तर त्यांच्यासाठी हा जो बॉक्स एक तयार केलेला होता त्याच्यामध्येच त्यांना ठेवलेले असते आणि त्याच्यात ते थोडेसे सरकून चालतात. असं लादीवर त्यांना पुढे पण सरकता येत नाही आणि अजून त्यांचे डोळे पण नाही उघडलेत. म्हणजे खूप मस्ती करतात, एकमेकांवर चढतात, एकमेकांसोबत असंच झोपतात. त्यांना एकमेकांची खूप सवय लागलेली आहे असं. आणि मांजरीचं असं असतं की जी आई असते ती पिल्लं जन्माला आल्यानंतर ती त्यांना एका ठिकाणी ठेवत नाही. ती अशी सारखी त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अशी तोंडात धरून ती नेत असते. तसंच आमची ॲश पण करत होती. ती अशी तोंडात धरायची पिल्लांना आणि तिला ते बॉक्समधून ती चालत त्यांना दुसऱ्या जागी घेऊन जायची. हॉलमध्ये आम्ही बॉक्स ठेवायचो किंवा असं पंख्याखाली हवा लागेल त्यांना असं, आणि ती चालत ती घेऊन जायची त्यांना बेडरूममध्ये असं एका ठिकाणी कोपऱ्यात. मग तिथे जाऊन ती त्यांना दूध पाजायची. असं प्रत्येकाला एक टाईम एकेकाला नेऊन 2-2 जणांना नेऊन ती अशी बारीने एकेकाला दूध पाजायची. जसं ती सगळ्यांवर लक्ष ठेवायची, कोणाचं पोट भरलं आहे, कोणाचं नाही, कोणाला दूध पाजून झालं आहे, कोणाला पाजून झालं नाही आहे. तर ती अशी जायची, तोंडात धरून न्यायची, दातामध्ये धरून, आणि ती अशी दरवाजाच्या मागे त्यांना न्यायची आणि तिथे ती त्यांना दूध पाजायची आणि बसक चाटून ती त्यांना क्लीन पण करायची पूर्ण. तर प्रत्येकावर तिने खूप लक्ष ठेवलं आहे, प्रत्येकाची तिने अशी काळजी घेतली. असं नाही की एकासोबत वेगळा व्यवहार केला आहे. आता सपोज ते एक पिल्लू ब्लॅक झालं तर असं नाही, ती सगळ्यांना सारखंच पिल्लू मानायची, कारण की आईसाठी सगळे मुलं, सगळे पोरं सारखेच असतात. आणि एवढे 4ही पिल्लं एकसोबत दूध पाजण्यासाठी तिला कठीण जायचं, कारण की ती खूप गर्दी करायची, खूप मस्ती करायचे. म्हणून ती असं 1-1, 2-2 जणांना नेऊन ती तिकडे दूध पाजायची. तर आज जे न्यूबॉर्न किटन्स आहेत ते टोटल 15 डेजचे झालेत. त्यांना बॉर्न होऊन 15 डेज झाले. आणि म्हणजे खूप जण ज्यांना माहिती आता की किटन्स झाले, तर ते सगळे त्याच्यामधून खूप जण मोस्टली असे बोलतात की एक पिल्लू ब्लॅक कसं काय झालं, एक किटन ब्लॅक कसं काय म्हणून. तर कारण ॲश कुठे गेली का, भीमचं नाही आहे का ते पिल्लू, असं तसं खूप जण बोलत आहेत. तर असं नाही आहे, ॲश कुठेच गेली नाही आहे. ॲश आणि भीमच फक्त सोबत आहेत आधीपासूनच. आणि ब्लॅक पिल्लू झालं कारण हे सगळं जीन्सवर डिपेंड्स असतं. जसं भीम आणि किंवा ॲशचे आजोबा पणजोबा आधीचे कोणी असतील जे ब्लॅक असतील, तर मग त्यांचे जीन्स जे यांच्यामध्ये होते तर त्यांच्यामधलं ते एक जीन्स आला, तर तो एक पिल्लू ब्लॅक आहे त्याच्यामुळे. तर असं नाही आहे की ॲश कुठे गेलेली बाहेर वगैरे, असं काहीच नाही आहे. ते भीमचेच आहे 4ही पण पिल्लू, आणि त्यामुळे आणि ते भीमवरच, भीम आणि ॲश कोणावर गेले ते पण तुम्हाला कळेल. तर मी तुम्हाला दाखवते. आणि ते मोठे झाले, आता ग्रोन झाले. तर आज हे पिल्लं 15 दिवसाचे झालेत आणि यांनी थोडे डोळे उघडले आहेत, पण पूर्णपणे अजून त्यांचे डोळे उघडायचे बाकी आहेत. तर यांच्यामध्ये सगळ्यात पहिले ज्याने डोळे उघडले तो म्हणजे
जो आहे ज्याच्या डोक्यावर काळं आहे त्याने 11व्या दिवशी डोळे उघडले आणि तसे करून करून हळूहळू 15 दिवसांपर्यंत सगळ्यांनी डोळे उघडलेले आहेत. मी तुम्हाला त्यांच्या मम्मी पप्पाला दाखवते. तर तुम्ही त्यांना बघितलं आहे तर त्या व्हिडिओमध्येच बघितलं आहे. तर मी आता त्यांना घेऊन येते. आता थोड्या वेळ आधीच ते उठलेले, झोपूनच असतात पूर्ण दिवसभर. तर मग मी तुम्हाला दाखवते. पहिले तर मी भीमला दाखवते त्यांच्या पप्पांना. शांत बसत नाही भीम अजिबात. त्याला फक्त त्याचं मन असेल तेव्हाच तो जवळ येणार, बोलणार की मला घ्या. आहे माझं भीम. झोपेलाच होता आता पण परत जाऊन आणि आता उठला. त्याला घेऊन आली मी दाखवायला तुम्हाला. राहत नाही आता. भीमडो भीमो आहे भीम. भीमो त्याला डोळ्याला नख लागला त्याचाच, म्हणून ते थोडंसं जखम झालेली, तिथे लाल झाला आहे तो. पाणी येतं डोळ्यातून. आता गेला, परत झोपायला गेला. भीम पण अशी त्यांची काळजी घेतो. तो पण त्यांच्या जवळ वगैरे जात असतो, त्यांना बघतो, चाटतो. ॲशला दाखवतो. ॲश आहे ती खूप शांत आहे. तिला तिचं राहते. ती कोणामध्ये नसते. तिला असं काय नसतं की मला अटेन्शन द्या म्हणून. ती राहते, खाते, पिल्लांना सांभाळते, झोपते. आणि पण ती अशी आधीपासूनच बारीक आहे. जेव्हापासून तिला आणलं आहे. आणि आता एकतर तिने पिल्लं पण दिली आहेत, तर मग अजून तिचं जे न्यूट्रिशन आहे ते पिल्लांनाच जातं. ही आहे आमची ॲश. ॲश खूप शांत आहे ती कम्पेअर टू भीम. तिची गपचूप बसलेली असते, कसं पण घ्या तिला. खूप नाजूक आहे आणि नाही असं जसं तिला घेतलं तशी ती राहते शांत, अशी काही वळवळ नाही करत. ही आहे आमच्या किटन्सची मम्मी. नाही यशू यशू क्यूट. बारीक झाली पण ती आता. आधी मोठी होती जेव्हा पिल्लं होती त्याच्या पोटात. आता मम्मी पप्पाने बघितलं, आता त्यांच्या पिल्लांना आपण बघू. हा त्यांचा बॉक्स आणि याच्यामध्ये आहे किटन्स. आणि त्यांना मोस्टली मी बॉक्समध्येच ठेवतो, कारण की बॉक्समध्ये कपडा टाकला आहे ना, तर मग त्याच्यावर त्यांना चालायला येतं. असं खाली काढलं त्यांना गाडीवर वगैरे ते सटकतात, त्यांना चालता नाहीत म्हणून. अजून ते छोटे एवढे नीट चालता नाहीत त्यांना. मग ते ग्राउल करायला लागले. तर असं त्यांना खाली आम्ही कपडा टाकलेला असतो. आणि असे त्याला आधीवर आले तर त्यांना चालता नाही येत प्रॉपर. असे ते सटकतात, पुढे सरकायलाच होत नाही त्यांना. तर म्हणून मग ते मोस्टली कपड्यावरच त्यांना चालतं. तर आम्ही हळूहळू सवय लावू राहिलो त्यांना की त्यांना प्रॉपर चालता येईल. आम्ही त्यांना बाहेर काढतो, त्यांना असं चालायला जशी सवय लागेल तशी ते चालतील हळूहळू. पण मग त्यांना प्रॉपर अजून नाही चालता येत, ते क्राऊलच करतात. म्हणून ते मोस्टली कपड्यावरच आम्ही ठेवतो. तर यांच्यामध्ये पण मी असेच दाखवले तुम्हाला जसे ते बॉर्न झाले. जसा पहिला जो बॉर्न झाला त्याचा, तर मग यांच्यामध्ये फर्स्ट बॉर्न झालेला आहे. तर तो बेबी तो किटन दाखवतो. मग खूप आवाज ऐकला. खूप छोटे हे बघ, डोळे 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 खूप छोटे आहे ते. एवढंच आहे माझ्या हातात, 2 हातात पण एवढंच वाटतं. खूप छोटे. हे फर्स्ट बॉर्न झालेलं आहे आणि हे पूर्ण ॲशवर गेलं आहे. कारण असं तुम्ही बघू शकता की ती बारीक येते अजून पण. 15 दिवसांचं झालं आहे. आणि जेंडरमध्ये हे जे फर्स्ट वाला आहे तो मेल आहे. आता जो सेकंड बॉर्न झालेला तो
ब्लॅक कलरचा होता, असं तेव्हा दिसत होतं. म्हणजे कसं तुम्ही ब्लॉग बघितला असेल, आधीचा ब्लॉग जो बघितला त्याच्यामध्ये, पण मग तो ब्लॅक नाही आहे, तर ब्लॅक आणि ब्राउनिश साईडला. हे बघा पूर्ण भीमवर गेला आहे हा. असं हे बघा पूर्ण ब्लॅक नाही आहे, असं ब्लॅक आणि ब्राऊन मिक्स आहे. किती मोठा आहे आणि तुम्ही बघू शकता, एकदम भीमसारखा मोठा. आणि तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला ना, ओरडतोय. हां, तर जेंडरमध्ये तर ही फीमेल आहे आणि मांजर आहे. किती क्यूट आहे. धावत येईल त्यांचा आवाज येतो. ती पण गेली झोपायला आता. तर हे सेकंडवाला आहे. थर्डवाला जे झालं होतं तर ते त्याच्या डोक्यावर थोडंसं ब्लॅक होतं, केस होते. हा थर्ड बेबी, थर्ड किटन. ॲश आली त्यांना बघायला. ते झोपेतून उठले म्हणून ते डोळे एकदम हे उघडलेत. हा किती क्यूट, डोळे किती सुंदर आहे त्यांचे. तर हा पण मेल आहे. आणि भीमसारखा चेहरा त्याचा आणि असं गोल. आणि जे लास्ट फोर्थ वन होतं हे झोपलेले होते, झोपेन डोळे उघडतच नाही आहे. हा फोर्थ वन आहे, जो फोर्थ नंबरला झालेला तो. आणि हा पण मेल आहे. किती क्यूट आहे, क्यूटी. खूप नाजूक आहेत ते, पण मग त्यांचे नखं खूप जास्त, नखं मोठे बघते असं इकडे तिकडे. आणि हा पण मेल आहे. तर असे 3 मेल आणि 1 फिमेल आहे. सो थोडे थोडे क्रावल करायला लागले, पण अजून एकदम पूर्ण चालत नाही. हे 4 किटन. तर ते नेहमी त्या बॉक्समध्येच असतात, पण जेव्हा ॲश त्यांच्याकडे जाते, त्यांना चाटते, ते झोपेतून असे उठतात आणि एकदम ओरडायला लागतात. अचानक त्यांची झोपमोड होते, मग ते दूध प्यायला शोधतात त्यांच्या मम्मीकडे. तर तुम्ही आता कॅट्सला पण बघितलं, किटन्सला पण बघितलं आणि तुम्हाला जेंडर पण कळालं. तर आम्ही अजून त्यांचे नावं डिसाईड नाही केले, तर तुम्ही प्लीज आम्हाला सजेस्ट करा तर की आम्ही काय नावं ठेवू शकतो त्यांची. तर त्यानुसार आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर मला जमलं तर मी तुम्हाला सांगेल की आम्ही त्यांची नावं काय ठेवले. थँक्यू, इथपर्यंत बघितलं असेल तुम्ही तर धन्यवाद. थँक्यू.